काँग्रेस पक्षाकडून आज नागपूर महापालिकेत जोरदार आंदोलन करण्यात आलं। नागपूर महापालिकेचे अधिकारी काही बिल्डरांशी संधान बांधून शहरातील वेगवेगळ्या भागातील आठवडी बाजार लावण्यास अडथळा निर्माण करत आहेत। अतिक्रमणाच्या नावाखाली महापालिकेचे अधिकारी बिल्डरांचे हित साधत असल्याचा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला आहे। उत्तर नागपूर परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही बिल्डरांचे व्यावसायिक हित जपण्यासाठी नारा वस्तीमध्ये अनेक वर्षांपासून लावला जाणारा आठवडी बाजार लावण्यास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंदी आणली आहे। गरीब भाजी विक्रेत्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने भाजी विक्रेते सहभागी झाले होते। मी नेहा राकेश निकोसे, माजी नगरसेविका आहे प्रभाग 2 ची। आज तुम्ही इथे बघत आहे एवढी मोठी जनता आलेली आहे इथे नागपूर महानगरपालिकामध्ये। तर ही त्रस्त झालेली जनता आहे आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी नागपूर महानगरपालिका कमिशनर कडे आलेली आहे न्याय मागण्यासाठी। आता नागपूर शहरात जे बाजार उठवायचं काम चालू आहे, या लोकांना, या अधिकाऱ्यांना रोडावर जे गड्डे पडलेले आहेत, जिथे रोजचे ऍक्सिडेंट होत आहे, ते रोडावर पॅचेस नाही मारतायत। आता जेमतेम उन्हाळा लागला, प्रभागामध्ये पाणी पिण्यायोग्य नाहीये, वापरण्यायोग्य सुद्धा नाहीये। एवढं गंद पाणी, गटरेचं पाणी प्रभागामध्ये येत आहे, याकडे यांचं लक्ष नाही आहे। यांना बाजार उठवायचा। आता तुम्ही म्हणा आम्ही संविधानाला मानणारे लोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक, म्हणून इथे तुम्ही सगळं, बाबासाहेबांनी कधी जातीवाद, जाती धर्म, कधी जातीभेद केला नाही। इथे सगळ्या धर्माचे लोक आहेत। त्यानुसार मी म्हणते संविधानामध्ये सगळ्यांसाठी तरतूद केलेली आहे। तसं संविधानामध्ये ठेलेवाल्यासाठी, बाजारवाल्यासाठी भी 1901 या अंतर्गत तरतूद सुद्धा आहे की बाजारवाल्यांना उठवू शकत नाही। मग हे का बरं उठवतात याची आम्हाला यांचा हे पाहिजे, प्रश्नाचं उत्तर पाहिजे की हे लोक या बाजारवाल्यांना का उठवतात। तुम्हाला हे काम करा ना, तुम्ही नळाला पाणी द्या, तुम्ही गटर सुधरा, तुम्ही चक्का घरातून गटरेचं पाणी येतं, रोजचे त्रस्त झालेले जनता आहे ते सुधरा। आणि तुम्ही हे अधिकारी मस्त हे इथे असलेले प्रत्येक एक व्यक्ती घरचा टॅक्स भरते, टेनेटीचा टॅक्स भरते आणि या टॅक्सचा पैसा अधिकाऱ्याला जातो, याच्यातून याचा पगार होते। आणि हे अधिकारी कुंभकर्णीमध्ये झोपलेले बिचारा गरीब जनतेवर त्यांच्या पोटात लाथ मारायची काम हे अधिकारी करत आहेत। म्हणून आम्हाला आमच्या हक्कासाठी ना आमच्या न्यायासाठी आम्ही इथे उतरलेलो आहे। आणि हे अगर आम्हाला हक्काने न्याय देतील नाही तर आम्ही इथेच बसून इथेच आमरण उपोषण करू। मेरा नाम बाबू खान है और हम लोग कांग्रेस पक्ष से और सामाजिक कार्यकर्ता भी है। हम लोगों को बाबू खान जी, क्या ये किस तरीके से बिल्डरों का हित साधने के लिए वहाँ से बाजार उठाया जा रहा है, क्या आपका आरोप है? आरोप यही है कि वहाँ पे जो अभी लेआउट गिर रहे हैं, वहाँ पे एक न्यू जरीपट्टा बन रहा है, वहाँ सामने बाजार लगता है, तो बिल्डर लोगों को ना तकलीफ होती है बाजार वालों से। इसीलिए उन लोगों ने यहाँ पे कारपोरेशन में आके निवेदन दिया कि भैया बाजार हटाओ। आज जरीपट्टा में भी ठाट बाट जैसी जो बड़ी शोरूम है, उनके स्टैचू देखो आप, फुटपाथ से कितने फीट बाहर जाते। कई बार हमने कारपोरेशन में कंप्लेंट की, उनके अतिक्रमण नहीं होते। जरीपट्टा में अगर एक घर में 4 लोग हैं तो उनके पास 4 कारें होती है, वो कारों की पार्किंग रोड पे लगाते हैं, तब उनको अतिक्रमण नहीं दिखता। लेकिन वही बाजू में अगर कोई आम का या फल फ्रूट का ठेला लगाता है तो वो उनको अतिक्रमण दिखता है, उनके ठेलों को जबरदस्ती उठाया जाता है। इंडियन ग्रिल इतना बड़ा होटल है, आप रात को शाम के टाइम में आइए, आपको पूरा हाईवे रोड जाम दिखेगा। पूरे इंडियन ग्रिल में पूरे पैसे वाले लोग आते हैं, बड़ी बड़ी कारें रोड पे खड़ी रहती है, पुलिस की साठगांठ से वो होटल चलती है, दारू बिकती है वहाँ पे, उस पर कार्रवाई नहीं होती है। कारपोरेशन या पुलिस अधिकारी उस पर ध्यान नहीं देंगे। लेकिन बाजार में जो ईमानदारी से कमाने वाले लोग हैं, उनके ठेलों को तोड़ फोड़ कर, दो पैसे जमा करके ठेला लेते, सब्जी लाते, उसको उठा के तोड़ फोड़ के अतिक्रमण कारपोरेशन उठा के ले जा रही है। आज अगर आपकी सुनवाई नहीं तो अगला कदम क्या है? सुनवाई आज होनी चाहिए, ये हमारा संवैधानिक राइट्स है, और नहीं होंगी तो यही चेंबर में आज हम लोग बाजार लगाएंगे और इन्हीं अधिकारी को बोलेंगे आप उठा के दिखाओ। क्योंकि मोदी जी कहते हैं कि ठेला लगाना, पकोड़े तलना रोजगार है। तो जब एक इंसान ठेला लगा के अगर रोजगार कमा रहा है तो इसको हटाने का काम कैसे कर रही है सरकार? और आप देख सकते हैं यहाँ पे कि यहाँ पे आधे से ज्यादा हिंदू समाज के लोग हैं, और ये हिंदुत्व की बात करने वाले लीडर्स कहाँ रह गए? जो इतनी हिंदुत्व की बात करते हैं वो लीडर लोग आज नजर नहीं आ रहे। हिंदू लोगों को आज बेरोजगार करने का काम ये सरकार कर रही है, सत्ता कर रही है, ये अधिकारी कर रहे हैं।